महाराष्ट्रातील शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री पशुधन योजनेला आता जोरदार सुरुवात झाली आहे. आता बकरी पालनासाठी तब्बल 29 लाखापर्यंत कर्ज मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. 50 बोकड, कुट्टी मशीन आणि इतर साहित्याचा लाभ देखील मिळू शकतो. पण थांबा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करताना जरी चूक झाली तर तुमचा फॉर्म पुढेच जाणार नाही आणि तुम्हाला डबल भरताही येणार नाही. कोणती कागदपत्र लागणार आहेत ते पहिले आपण बघून घेऊया. फॉर्म कसा भरायचा? पहिले तर प्रोजेक्ट रिपोर्ट इतका महत्वाचा आहे की आणि 5 मिनिटात कसा तयार करायचा हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील शेतकरी, बेरोजगार युवक आणि बकरी पालन सुरू करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्वाचा आहे. कारण आता मुख्यमंत्री पशुधन योजनेअंतर्गत बकरी पालनासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्रक्रिया सुरू होत असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये लाखोंच्या कर्ज, बोकड, शेळी पालन साहित्य, कुट्टी मशीन आणि इतर सुविधा मिळू शकतात. मात्र मित्रांनो, अनेक लोक काय करतात, योजना सुरू झाली की लगेच फॉर्म भरायला बसतात. नंतर एक छोटी चूक झाल्यामुळे अर्ज रिजेक्ट होतो. म्हणून आज मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून पूर्ण माहिती सांगणार आहे. मित्रांनो, योजना सुरू झाल्यावर घाई गडबड होऊ नये म्हणून आजपासूनच सर्व कागदपत्र तयार ठेवा. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स, आपल्या शेताचा 7/12 उतारा ते पण काढून ठेवा आणि जन्म प्रमाणपत्र ते खूप महत्वाचं आहे. आणि तुमची 10वीची मार्कशीट असेल तर ते पण आणू शकता आणि 12वीची मार्कशीट असेल तर ते पण आणू शकता. हे सगळे डॉक्युमेंट्स अगोदरच काढून ठेवा, कारण अनेक वेळा वेबसाईटवर वेळ कमी असते आणि त्यावेळी डॉक्युमेंट नसले तर फॉर्म अर्धवट राहतात. आता अनेक लोक विचारतात, भाऊ फॉर्म कसा भरायचा? मित्रांनो, फॉर्म भरताना सगळ्यात पहिल्यांदा आधार कार्डची माहिती टाकावी लागते. त्यानंतर पॅन कार्डची माहिती योग्य टाकून खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, नाव, जन्मतारीख आणि नंबर मध्ये जर थोडी जरी चूक झाली तर पुढे व्हेरिफिकेशन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आणि अनेक वेळा लोक इथे चूक करतात. त्यामुळे फॉर्म भरताना घाई करू नका. प्रत्येक माहिती 2 वेळा तपासा. 29 लाखापर्यंत आता कर्ज कसं मिळू शकते? मित्रांनो, या योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळू शकते अशी चर्चा आहे. काही प्रोजेक्ट मध्ये 29 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकतं. यामध्ये 50 बोकडांची सेटअप, कुट्टी मशीन, शेड बांधकाम, खाद्य व्यवस्थापन आणि इतर पशुपालन साहित्यासाठी समावेश असू शकतो. मात्र हे सर्व तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टवर अवलंबून आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट सर्वात महत्वाचा म्हणजे आता इथे सगळ्यात मोठा मुद्दा येतो. अनेक लोकांकडे कागदपत्र असतात पण योग्य प्रोजेक्ट रिपोर्ट नसल्यामुळे फॉर्म पुढेच जात नाही. हो मित्रांनो, प्रोजेक्ट रिपोर्ट हा योजनेचा सर्वात महत्वाचा भाग मानला जातो. कारण त्यामध्ये तुम्ही किती शेळ्या घेणार, खर्च किती येणार, नफा किती होईल, जागा किती आहे, व्यवसाय कसा चालवणार, ही सगळी माहिती द्यावी लागते. आणि जर रिपोर्ट चुकीचा असेल तर अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता 100% वाढते, म्हणजे वाढते. आता प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा? आता अनेक जण म्हणतात, भाऊ आम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवता येत नाही, आता आमच्या गावात CSC नाही. तर मित्रांनो, काळजी करू नका. योग्य माहिती टाकून प्रोफेशनल रिपोर्ट तयार करणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्हालाही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून पाहिजे असेल तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये 8010 637316 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला अवघ्या 5 मिनिटात प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून मिळू शकतो. महत्वाची सूचना, मित्रांनो, कोणत्याही एजंटच्या फसवणुकीपासून सावध राहा. फॉर्म भरताना स्वतः माहिती तपासा. चुकीची माहिती कधीही भरू नका, कारण एकदा फॉर्म रिजेक्ट झाला तर पुन्हा प्रक्रिया करावी लागू शकते. आता जर म्हणलं तर मित्रांनो, मुख्यमंत्री पशुधन योजनेबाबत मोठी अपडेट होती. आता लगेच तुमची कागदपत्र तयार ठेवा, प्रोजेक्ट रुपये तयार ठेवा आणि फॉर्म भरताना कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण सगळ्यांना याचा लाभ घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्रातील तरुण पिढी यांची सहयोगासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठी स्कीम काढलेली आहे. ते आपल्या तरुणांसाठी फायदेशीर ठरेल आणि आपल्या महाराष्ट्रातील तरुण खूप पुढे जाऊन चांगले कार्य करतील. बोकड पालन, कुक्कुट पालन आणि दूध व्यवसायासाठी योजना एकदम योग्य आहे. आता जर तुम्हाला आपल्या तरुणांना पुढे न्यायचं असेल तर आपल्या महाराष्ट्र सुपरफास्ट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या चॅनलवर तुम्हाला कधीही फेक न्यूज मिळणार नाही.